जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 107 डे आहे आणि आपण तेच बुक चालू करते अंतःस्ती प्रारंभ. आणि आजची डेट तुम्ही चेक करू शकता 16 एप्रिल. सो आजचा आपला टॉपिक आहे स्वतःची लढाई स्वतः लढा. भूतकाळात तुम्हाला असे स्वतःला भरपूर अनुभव आले असेल जेव्हा तुम्ही काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असाल, काहीतरी यश मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, नक्कीच तुम्हाला त्यामध्ये काहीतरी अडचण आली असणार, पण तुम्हाला कोणी हेल्प करत नाही, मित्र नातेवाईक कोणीच हेल्प करत नसेल. जसं उदाहरणार्थ बघाल तुम्ही मित्र जेव्हा राऊंड मारत असा किंवा गप्पा मारत असा तेव्हा नक्कीच तुम्ही बिझनेसच्या गोष्टी करता आणि त्या बिझनेसच्या गोष्टी कधी सक्सेसफुल होत नाही. का? कारण त्याची सुरुवात तुम्ही करत नाही. जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर लोक तुम्हाला जॉईन करतील, पण आधी तुम्ही सुरुवात करा. आता तुम्हाला त्यासाठी एकटं पडावं लागेल, एकटं स्वतः स्टार्ट करावं लागेल. जो व्यक्ती जेवढा एकटा पडतो तो तेवढाच लढवय्या बनत जातो आणि भविष्यात येणारे आबाळा एवढे अडथळे शोधायला कवडीमोल वाटत जातात. आणि प्रत्येक युद्ध हे आधी स्वतःविरुद्ध असतं आणि नंतर जगाविरुद्ध असतं. त्यामुळे स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह करा. दर दिवशी काही ना काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. स्वतःची क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, कारण तुम्हाला स्वतःवर विश्वास हवा पहिला. तुम्ही कुठली गोष्ट करण्याच्या अगोदर की मी हे करू शकतो. दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही नक्कीच हे 2 शब्द बोला की मी जिंकू शकतो आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. परिस्थिती आणि संकटाचा सामना करताना आपल्याला स्वतःची ताकद आणि आपली इंटरनल पॉवर ह्यावर आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आत्ता तुम्ही एखादं एक्झाम्पल बघाल तर पाऊस पडत असतो तेव्हा गरुड हा जास्त पाऊस पडल्यावर त्या आभाळाच्या वर जातो. का जातो? कारण तिथे त्याला पाऊसच भेटत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्हाला कोण पाडूच शकणार नाही आणि तुम्ही इतका पॉवरफुल बना. त्यासाठी तुम्ही काय कराल तर नक्कीच तुम्ही दररोज 15 मिनिटं एखादं बुक रीडिंग करा किंवा स्वतःमध्ये काहीतरी अपग्रेडेशन करा. तुमच्या ऑफिसच्या रिलेटेड किंवा तुमच्या पर्सनल ॲबिलिटीच्या रिलेटेड इंग्लिश स्पीकिंग करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला याचा लॉंग टर्ममध्ये नक्कीच फरक पडेल. माझ्या डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही फॉलो करू शकता मला ट्विटरवर लिंक्डइनवर. माझा ब्लॉगसुद्धा आहे मीडियमवर आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. थँक्यू.